28 जानेवारीला म्हणजेच बुधवारी अजित पवारांचं निधन झालं आणि त्यातच त्यांचा पुढचा उत्तराधिकारी कोण अशा चर्चा सुरू झाल्या आणि अवघ्या 3-4 दिवसातच सुनेत्रा पवार यांची राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आणि त्याच अजितदादांचा पुढचा वारसदार असतील यावर सुद्धा शिक्कामोर्तब झालं। पण या सगळ्यामध्ये बऱ्याच घडामोडी झाल्या। दोन्ही राष्ट्रवादी एक होणार, अजितदादांची सुद्धा तीच इच्छा होती अशा बातम्या येऊ लागल्या। स्वतः शरद पवारांनी कालच्या पत्रकार परिषदेत सांगितलं की पुढच्या 12 तारखेला दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची घोषणा होणार होती। यातच काही दिवसांपूर्वीची एक व्हिडिओ बाहेर आली ज्यामध्ये स्वतः अजित पवार, शरद पवार, रोहित पवार, जयंत पाटील असे नेते होते आणि ही व्हिडिओ म्हणजे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा होती असं बोललं जातंय। पण अचानक सुनेत्रा पवारांनी घाईघाईमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि त्यांना अनेक टीकांचा सुद्धा सामना करावा लागला। पण या सगळ्यातून एक प्रश्न निर्माण होतो की त्यांची शपथ फक्त उपमुख्यमंत्री पदाची होती की दोन्ही पक्षांचे विलिनीकरण होण्याच्या मार्गावर असताना राष्ट्रवादीचं नेतृत्व कोणाकडे आहे हे दाखवून दिलं। या सगळ्यावर तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगा।